बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरामध्ये ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाकडून परस्पर निवड केली गेली। पक्षप्रमुखांच्या आदेशाची पायमल्ली केल्याची चर्चा जोरदार कोल्हापुरात सुरू झाली। विनायक राऊतांनी प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे। या संदर्भात कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी परस्पर पदाधिकारी निवड जाहीर केली होती, मात्र मातोश्रीवरील आदेशानुसार कोणतीही पदाधिकारी निवड जाहीर होत नसल्याचं कळताच थेट पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर केले। त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडीला स्थगिती दिल्याचे स्पष्ट संकेत दिले। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कोल्हापुरातून अमरसिंह पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमरसिंह, खरं तर मातोश्रीवरून ज्या वेळेस आदेश येतो त्यावेळेसच ठाकरे गटामध्ये नियुक्त्या किंवा इतर सर्व गोष्टी घडत असतात, मात्र कोल्हापुरात हा धक्कादायक प्रकार घडलाय। अधिक माहिती। जगदीश, गेल्या काही दिवसापासून कोल्हापुरातील शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये अंतर्गत वाद पाहायला मिळतो। ज्या वेळा रवी किरण इंगवले यांची जिल्हा प्रमुख निवड झाली त्याच वेळा कोल्हापुरातील शिवसेनेमध्ये थोडा वाद उफाळून आला होता। माजी जिल्हा प्रमुख संजय पवार यांना नेते म्हणून शिवसेनेनं वरती घेतलं असलं तरी त्यांच्याबरोबर काम करणारे विजय देवणे जे जिल्हा प्रमुख होते त्यांनाही गच्छंती केली, त्यांना सहसंपर्क प्रमुखपद केलं। परंतु हे रवी किरण इंगवले ते उपमहापौर होते, त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून लढवली होती। त्याचबरोबर ते उपमहापौर असताना तराणे आघाडीचे महादेवराव महाडिक यांच्या पक्षाबरोबर त्यांनी आपण उपमहापौरपद भोगलं होतं आणि त्यांनी शिंदे गट आणि उद्धव गट हे वेगळे झाल्यानंतर ज्यावेळा शिंदे गटात ते राजेश क्षीरसागर यांच्यावर काम करत होते पूर्वी, त्यावेळा शिंदे गट वेगळा झाल्यानंतर राजेश क्षीरसागर वेगळे झाल्याने हे रवी किरण इंगवले उद्धव गटात थांबले। त्यामुळे जिल्हा प्रमुख त्यांना मिळणार हे सर्व नोंद होतं। त्यांची कोल्हापुरातील तिसरी टर्म होती नगरसेवक होण्याची आणि ह्या चौथ्या टर्म मध्ये ते थांबले होते। त्यांनी त्यांच्या भावाला उभं केलं होतं। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्येही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर आपला एक व्यवस्थित अजेंडा केला होता आणि त्यांनी फक्त आपल्या 7 जागा घेतल्या होत्या। पहिला गेल्या काही दिवसापासून 15 जागा घेतल्या महापालिकेत असं वाटत होतं, त्यावेळेला 7 जागा घेतल्या आणि त्यातील एकच विजयी झाली, तीही त्यांच्या पक्षाच्या जीवावर नाही तर ती त्यांच्या कर्तृत्वाच्या जीवावर विजयी झाली। जिल्हा परिषद निवडणुकीत सतेज पाटील म्हणजे महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी हे एकपणे शिवसेनेला अलिप्त ठेवलं। त्यामुळे शिवसेनेनं आपले उमेदवार उभे केले, परंतु शिवसेनेचा एकही उमेदवार विजयी झाला नाही। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना ही आता पिछेहाट झालेली आहे। आणि त्यातच यांनी आपल्या परस्पर म्हणजे मातोश्रीचा आदेश आणि बाळासाहेबांचा आदेश मानणारे हे शिवसैनिक आहेत, त्यांच्या डावलून त्यांचा एक पक्षाचा पायंडा आहे तो डावलून त्यांनी आपापल्या निवडी केल्या आणि त्यांनी स्वतःच्या लेटर पॅडवर केल्या। त्याला बऱ्याच जणांनी बाबा असं होत नाही, आपल्या सामनामध्ये ज्यावेळा होतं दैनिक सामनामध्ये ज्यावेळा बाळासाहेब ठाकरेंच्या दैनिक सामनामध्ये येते त्यावेळा निवड निश्चित मानली जाते, परंतु यांनी परस्पर केल्यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिक हे नाराज झाले। ठीक आहे, कारण त्यांनी आपल्या जवळचीच शिवसैनिकांना पदाधिकारी केलं होतं। ठीक आहे जगदीश, अमरसिंह, तुम्ही असेच जोडलेले रहा।